आता दिवस सुरू आहेत उन्हाळ्याचे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंबट वगैरे पदार्थ खायला किती छान वाटते. आणि आता सीझन पण चालू आहे आंब्याचा, तर आंबे यांनी आणले होते. तर बाकीचे आंबे सोलून कापून उन्हामध्ये सुकवायला ठेवलं मी, म्हणजे 12ही महिने आपल्याला सुकलेला आंबा यूज करता येईल. म्हणजे अशा बऱ्याच अशा डिशेस असतात की त्याच्यामध्ये आपल्याला आंबट जास्त घालावा लागतो. जास्त आंबट पण नव्हते आंबे, तर इथे मी 2च आंबे घेतलेले आहेत आंब्याची चटणी करायला. आमच्याकडे ना उन्हाळ्यामध्ये तांदळाचं पीठ आंबवून त्याची आंबील करतात आणि ती आंबील आणि आंब्याची चटणी असेल तर काय कॉम्बिनेशन, त्याच्या पुढे चिकन मटनही फिक्के पडेल. आणि हे पदार्थ उन्हाळ्यामध्ये खायला सगळ्यांनाच आवडतं. माझ्या आईकडे आंबील करतात ना, मी गावाला गेली तर आंबील पिते, म्हणजे पाणी पण पितो, पण आंबील पिलं ना तर जेवण झाल्यासारखं वाटतं. आंब्याची साल काढली, छोटे छोटे पीसमध्ये आंबे कट करून घेतले, लाल तिखट घेतले, लाल तिखटच्या व्यतिरिक्त आपण हिरव्या मिरच्या पण घेऊ शकतो, जिरं घेतलं, मीठ चवीपुरता आणि थोडंसं साखर टाकायचं, म्हणजे चटपटीत जास्त